बेलापूर विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून CBD सेक्टर 1 येथील सुनील गावस्कर मैदानात झोपडपट्टी पुनर्वसन विषयावर महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते। याशिवाय स्थानिक शिवसेना नगरसेविका सरोज पाटील, नगरसेविका पूनम पाटील, नगरसेविका भारती कोळी, नगरसेवक अमित पाटील तसेच इतर मान्यवरांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला। या सर्व उपस्थितीमुळे कार्यशाळेला केवळ राजकीय नव्हे तर प्रशासकीय गांभीर्यही लाभले। माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन या संबंधी जी कार्यशाळा आयोजित केली होती। खरं तर झोपडपट्टी हा अतिशय संवेदनशील विषय आहे। प्रत्येकाला वाटतं, जसं माणसाला वाटतं की अन्न वस्त्र निवारा पाहिजे आणि निवारा ही त्यात महत्त्वाची गरज आहे। आणि आज जी कार्यशाळा आयोजित केलेली होती, अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्हाला चांगली माहिती मिळाली आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन केलेलं आहे। मी तर प्रश्न विचारला होता की आतापर्यंत ज्या मतदारांनी आताच्या निवडणुकीमध्येही आम्हाला ज्यांनी मतदान केलं होतं, तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि जे अधिकारी होते त्यांनी ते कबूल केलेलं आहे। त्यामुळे खरोखर आज आम्हालाही आनंद वाटला की प्रत्येक माणसाला आज इथे घर मिळणार आहे, प्रत्येक झोपडपट्टीवासियांना घर मिळणार आहे। नक्कीच हा जो पुनर्वसन कार्यशाळा इथे झाली, नक्कीच चांगल्या प्रकारे माहिती देण्यात आली आणि ही कार्यशाळा होणं खूप अगोदरच गरज होती, पण ठीक आहे आता ही झाली इथे। नागरिकांना त्याची देखील माहिती मिळाली आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला देखील त्याची माहिती मिळाली। तर नक्कीच हा उपक्रम चांगला आणि छान झालेला आहे की याच्या माध्यमातून आम्हाला काही माहिती मिळाली आणि आमच्या स्थानिकांचे जे प्रश्न होते, जसा 300 स्क्वेअर फीट ते लोक कार्पेट एरिया देणार आहे, तर त्याच्यामध्ये माझा हा प्रश्न होता की बिल्डअप एरिया आणि कार्पेट एरिया हे सेपरेट असायला पाहिजे। तर नक्कीच त्यांचा असा उत्तर आलेला आहे की कार्पेट एरिया यूजसाठी पूर्ण मिळणार आहे 300 स्क्वेअर फीट आणि एडिशनल 450 ते 500 बिल्डअप एरिया एक्स्ट्रा असणार आहे। तर नक्कीच ह्याच्यामध्ये नागरिकांचा फायदा होईल हाच आमचा हेतू आहे। आणि अनेक प्रश्न असे आहेत, जसं सर्वेचा विषय होता की 2000 पासून जो सर्वे झाला आहे त्याच्यामध्ये एकदम 20%च सर्वे झाला आणि 80% लोकांचा अजून सर्वे झालेला नाही, कोणाकडे टॅक्स पावती नाही। तर असे अनेक प्रश्न आहेत की हे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते नक्कीच अवेलेबल नसतील तर मग त्यांचं काय होणार पुढे। तर असे अनेक प्रश्न आहेत, जसे शासनाचे इथे अधिकारी आले होते आणि महानगरपालिकेचे संयुक्त त्यांनी कार्यशाळा घेतलेली आहे, पण अनेक आमचे अजून खूप सारे प्रश्न आहेत। तर आम्ही देखील आमच्या प्रभागांमध्ये असे कार्यशाळा किंवा असे मीटिंग्स संयुक्त घेऊन अनेक प्रश्न जे लाभार्थ्यांचे आहेत, कारण आपण बघितलं की ह्याच्यामध्ये लाभार्थी पण आहेत आणि फ्रॉड जे इथून तिथून आलेली लोक पण आहेत, तर ह्यांचा पार्टिशन झालं पाहिजे, पार्शलिटी झाली नाही पाहिजे, राजकारण कुठे झालं नाही। तर सगळ्यांना घर मिळणं हे नक्कीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा पहिल्यापासून राहिलेली आहे आणि ते आता मिळत आहे तर आनंदच आहे। पण ह्याच्यामध्ये काही कोणाचे शंका राहता कामा नये, तर हे प्राधान्याने आम्ही नक्कीच पुढे कार्यरत राहून आणि आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तर नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि नक्कीच ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स आले तर आम्ही त्यांच्याकडे आमची मागणी ठेवून हे पूर्णत्वास आणून प्रत्येकाला न्याय देण्याचं काम इथे नक्कीच करणार। या कार्यशाळेला CBD बेलापूर विभागातील झोपडीधारकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविल्याने परिसरातील नागरिकांमध्ये पुनर्वसनाबाबत मोठी अपेक्षा आणि विश्वास निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।